नमस्कार मंडळी, तर आज आपण करणार आहोत मसालेदार पावटा भात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिटं ठेवून द्यायचा आहे। एका साईडला पावटे साफ करून घेतलेले आहेत। त्यानंतर एका खलबत्त्यामध्ये 4-5 लसूण पाकल्या आणि कोथिंबीर छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। इकडे एका भांड्यात 1.5 पळी तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरे, तेजपत्ता आणि काही खडे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत। तसेच कांदा, कढीपत्ता, तयार केलेली पेस्ट हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मग टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजून घेऊयात आणि 1 मिनिट वाफ काढून घेऊयात। तसेच हळद आणि कांदा लसूण मसाला तेलात छान भाजून घ्यायचा आहे। आता पावटा घालून 1 मिनिट परतून घेऊयात। मग भिजवलेला तांदूळ हलक्या हाताने मिसळून घ्यायचा आणि पाणी टाकून 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचा आहे। वरून छान अशी कोथिंबीर टाकून गरम गरम एका ताटामध्ये सर्व करायचं आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा।